नमस्कार. लोकमान्य IAS मध्ये आपले स्वागत. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी MPSC आयोगानं मुख्य परीक्षेमध्ये काही बदल केलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही आता वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा करण्याचा निर्णय घेतलाय. त्या अनुषंगानं राज्यसेवा परीक्षा आता 2023 जी होणार आहे ती आता वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होणार आहे. आणि हा जो नवीन बदल आहे तो आपल्यासाठी संकट आहे का संधी आहे या संदर्भात आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम लोकमान्य IAS तर्फे मी तुमचं स्वागत करतो. आणि आज जी MPSC ना राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जो बदल केलाय, जी पहिली MPSC मेन्स परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप होती ती आता वर्णनात्मक झालेली आहे, डिस्क्रिप्टिव्ह. तो बदल आपल्यासाठी संकट आहे का संधी आहे हे आता आपण पाहणार आहोत. साधारण एक असं म्हटलं जातं की एखादं संकट आलं की समजायचं की त्या संकटाबरोबर संधी पण आली. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असतं. त्यामुळं फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही संकट म्हणत असाल तर संकटावर मात करा, संधी तुमचीच आहे. त्यामुळं आता जो MPSCचा जो मुख्य परीक्षामध्ये बदल झालेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची MPSC मुख्य परीक्षा झालेली आहे राज्यसेवेची, ती संकट आहे का संधी आहे. तर तुम्ही संकटावर मात केली तर मग ती संधीच तुमची असणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार आहे. साधारण जो नवीन बदल आलेला आहे तो बदल राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आलेला बदल UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या धर्तीवर आलेला आहे असं म्हणलं जातं. UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मुख्य परीक्षा जो आहे मेन्स एक्झाम, त्यामध्ये ज्या पद्धतीनं 9 पेपर आहेत त्या पद्धतीनं ते झालेलं आहे असं म्हणलं जातं. आता आयोगानं जी परीक्षा योजना 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये स्वरूप कसं आहे हे आता पाहणार आहे. परीक्षेचं स्वरूप आहे वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. तुम्हाला आन्सर रायटिंग पद्धतीने लिहावं लागणार आहे. आता तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं सर्कल करताय, गोल करताय ब्लॅक पेननं किंवा ब्ल्यू पेननं, ते आता तुम्हाला लिहावं लागणार आहे. म्हणजे तिथं प्रश्नांची उत्तरं लिहावी लागणार आहेत. जसं आपण पदवीपर्यंत लिहित होतो तसंच आता लिहावं लागणार आहे. एकूण 9 पेपर असणार आहेत, ज्यामध्ये 2 जे पेपर आहेत ते अर्थकारी असणार आहेत. म्हणजेच भाषेचा पेपर 1 आणि भाषेचा पेपर 2, आपली जी मातृभाषा आहे मराठी तिचा एक पेपर असणार आहे आणि इंग्रजीचा एक पेपर असणार आहे, जो प्रत्येकी 300 गुणांचा असेल आणि तो क्वालिफाईंग स्वरूपाचा असणार आहे. म्हणजेच तुम्हाला 300 गुणांपैकी 25% गुण मिळवावे लागणार आहेत. म्हणजेच 150 गुण तुम्हाला मिळायला हवे. 75 गुण मिळायला हवेत. 300 पैकी 75, प्रत्येकी 75 गुण. त्यामुळे ते 150 गुण मी तुम्हाला म्हणलं, पण प्रत्येकी 75 गुण मिळायलाच हवेत. एकाच पेपरला 150 नको आहेत, प्रत्येकी 75. आणि हे 2 पेपर तुम्ही क्वालिफाईंग झाला तरच पुढचे एकूण 7 पेपर तपासले जातात, त्याचेच गुण विचारात घेतले जातात. त्यामुळं भाषेचा पेपर 1 जो मराठीचा आहे, भाषेचा पेपर 2 जो इंग्रजीचा आहे, दोन्ही प्रत्येकी 300 गुणांचे आहेत. त्यामध्ये प्रत्येकी तुम्हाला 25% गुण मिळावे लागतील. म्हणजेच 75 गुण असेल तरच तुम्हाला तिथं जे पेपर आहेत गुणवत्ता यादीसाठी धरले जाणार आहेत ते पेपर चेक होणार आहेत. मग आता आपल्याला गुणवत्ता यादी करता विचारात घेतले जाणारे पेपर आणि त्याचे गुण पाहावे लागतात. साधारण यामध्ये 7 पेपर आहेत. 1 निबंधाचा पेपर, 4 सामान्य अध्ययनाचे पेपर, 2 ऑप्शनलचे पेपर आहेत. म्हणजेच प्रत्येकी 250 गुणांचे असे एकूण 7 पेपर, म्हणजे 1750 गुणांची तुमची ही परीक्षा रिटर्न असणार आहे, म्हणजे लिखित स्वरूपाची असणार आहे. यामध्ये निबंध मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून तुम्ही ही परीक्षा देणार असाल तर त्या पद्धतीनं माध्यम असेल तुमचं, मग मराठीमध्ये निबंध लिहू शकता, इंग्रजीमध्ये लिहू शकता. प्रत्येकी 250 गुणांचं असेल. आणि UPSC पद्धतीनं तुम्हाला यामध्ये 125 मार्काचे 2 निबंध असतील किंवा आणखीन काही MPSC नवीन पॅटर्न आणला तर त्या पद्धतीनं असेल. तसंच सामान्य अध्ययन म्हणजे ज्याला आपण GS म्हणतो, ते GSचे GS1, GS2, GS3, GS4 असे एकूण 4 पेपर असतील, जे प्रत्येकी 250 गुणांचे असतील. म्हणजेच एकूण 1000 गुण GS साठी असतील. त्याच पद्धतीनं यामध्ये वैकल्पिक विषय म्हणजेच UPSC सारखा ऑप्शनल असणार आहे, ज्याचा पेपर 1 व पेपर 2 असेल, जे एकूण
500 गुणांचा असेल, प्रत्येकी 250 गुण प्रत्येक पेपरला असतील. अशा पद्धतीनं एकूण 7 पेपरचे जे गुण आहेत ते गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जाणार आहेत आणि एकूण गुण असणार आहेत 1750. त्यानंतर मुलाखत असणार आहे. जर तुम्ही मेनचा कट ऑफ असतो त्याच्यावर असाल, म्हणजेच गुणवत्ता यादीचा कट ऑफ जो आपण म्हणतो गुणवत्ता यादी लागली याचा अर्थ कट ऑफच्या वर जास्त गुण असतील तुम्हाला तर मुलाखतीला तुम्ही पात्र होणार आहे. ती मुलाखत युपीएससी प्रमाणेच 275 गुणांची असणार आहे. त्यामुळं 275 गुण हे मुलाखतीला जास्त आहे. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी असेल, तुमचं गुणवत्ता असेल सिद्ध करण्याची चांगल्या पद्धतीनं मुलाखत सुद्धा तुमची पोस्ट मिळवण्याचा एक फॅक्टर होऊ शकतात. एसे मुलाखत आणि ऑप्शनल तुमची पोस्ट डिटरमाइन करणार आहे की तुम्ही कोणत्या पदाला आहे. एसेला चांगले मार्क भेटले, ऑप्शनलला चांगले मार्क भेटले आणि जर तुम्हाला मुलाखतीलाही चांगले मार्क भेटले तर तुम्ही चांगल्या पदावर क्लास 1 पदासाठी पात्र होऊ शकता. कारण जीएसला साधारण सिलेबस सगळीकडे तुम्हाला मार्केटमध्ये मटेरियल मिळत असतं, त्यामुळे तुम्हाला तिथं समान गुण येऊ शकतात, सगळ्यांच्या म्हणजे ॲव्हरेज गुण भेटतील. पण इथं ऑप्शनलला तुमचे जास्त मार्क होऊ शकतात, एसीला चांगल्या पद्धतीने लिखाणशील असेल तर मार्क होऊ शकतात. आणि मुलाखत जर तुमची चांगल्या पद्धतीनं झाली तर तुम्हाला चांगले मार्क भेटून तुम्ही क्लास 1 होण्याची शक्यता वाढण्याची असते. म्हणजे एकूण तुमचे गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जाणारे गुण आहेत 2025. 2025 पैकी तुम्हाला किती गुण मिळले यावर तुमचं फायनल रँकिंग असणार आहे. टॉप आपण म्हणतो टॉपर आला तर टॉपर हे 2025 पैकी असणार आहे. आता ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये साधारण 150 गुणांचे 4 पेपर, त्यानंतर मुलाखत 100 आणि 2 लँग्वेजचे पेपर यावर ठरतो. पण आता जे ठरणार आहे ते टोटली यावर असणार आहे की जे गुण जास्त आहेत 2025, त्यामुळे तुमच्या लिखाण म्हणजेच रायटिंगला आता जास्त महत्व आलेलं आहे. आता कशा पद्धतीने हे बदल आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. साधारण सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2 व सामान्य अध्ययन 3 म्हणजे जीएस 1, 2, 3 या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश राहणार. सेम युपीएससी सारखा. युपीएससी मध्ये जीएस 1 मध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी म्हणजे इतिहास आणि भूगोल आणि सोसायटी म्हणजे समाजशास्त्र जास्त पद्धतीने आहे. दुसऱ्या पेपरमध्ये पॉलिटी आणि आयात म्हणजे राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध आहे. तिसरा पेपर इकॉनॉमी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग येतो. आणि चौथा पेपर हा तुमच्यासाठी इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूडचा म्हणजेच नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता. इथं पण त्याच पद्धतीनं सामान्य अध्ययन पेपर 4 हा असणार. त्यामुळं तुम्हाला पेपर 1, 2, 3 मध्ये महाराष्ट्राच्या संबंधित इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञानाच्या घडामोडी हे असणार आहे. पण पेपर 4 हा युपीएससी सारखाच इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड म्हणजे नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता सारखा तुमच्या या विषयावर अवलंबून असणार. त्याच पद्धतीनं तुम्हाला युपीएससीच्या धर्तीवर वैकल्पिक विषय म्हणजेच ऑप्शनल आहे आणि ऑप्शनल एकूण 26 आहे. त्यापैकी तुम्हाला एका विषयाची निवड करणं आवश्यक आहे. म्हणून 26 ऑप्शनल पैकी एक ऑप्शनल तुम्हाला निवडावा लागेल जो 500 गुणांचा असेल. पेपर 1 आणि 2 यामध्ये पुढील प्रमाणे ऑप्शनल आहेत. ऍग्रिकल्चर म्हणजेच कृषी, दुसरं ॲनिमल हजबंड्री आणि वेटरनरी सायन्स म्हणजे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, तिसरं अँथ्रोपॉलॉजी म्हणजेच मानवशास्त्र, चौथं बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, पाचवं केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, 6वं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी, 7वं कॉमर्स अँड अकाउंटन्सी म्हणजेच वाणिज्य व लेखा, 8वं इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र, 9वं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, 10वं जिओग्राफी, 11वं जिओलॉजी, 12वं हिस्ट्री म्हणजेच इतिहास, 13 लॉ आहे म्हणजेच विधी, 14 मॅनेजमेंट आहे, 15 मॅथमॅटिक्स आहे, 16 मेकॅनिकल इंजिनिअरिंग, 17 मेडिकल सायन्स आहे, 18 फिलॉसॉफी आहे, 19 फिजिक्स आहे, 20 पॉल सायन्स म्हणजेच पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे पॉल सायन्स अँड IR आहे, 21 सायकोलॉजी आहे, 22 पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजेच लोकप्रशासन आहे, 23 सोशोलॉजी म्हणजेच समाजशास्त्र आहे, 24 स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी शास्त्र आहे, 25 झुलॉजी म्हणजेच प्राणीशास्त्र आहे, 26 मराठी लिटरेचर म्हणजेच मराठी वाङ्मय. आपल्या भाषेसंदर्भात हा एक विषय ठेवलेला आहे त्यांनी. आणि सगळ्यात सोपा विषय लोकमान्य याला चांगल्या पद्धतीने शिकवला जातो आणि स्टॅटिक सब्जेक्ट आहे. जसं तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी यामध्ये तुम्हाला करंट रिलेटेड प्रश्न येतात तसं मराठी साहित्य स्टॅटिक आहे. तेवढा सिलेबस नीट केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळण्याचे आहे. जसं 500 पैकी 300 प्लस गुण मिळू शकता.
त्याचा वापर तुम्ही इथिक्स मध्ये आणि एसए मध्ये करू शकता. त्यामुळे मराठी लिटरेचर ऑप्शनल चांगला आहे. तुम्ही चांगला अभ्यास लोकमान्य टिळककडे तो ऑप्शन शिकवला जातो आणि एकूण तुम्हाला एसएचे 250 गुण आणि इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचे 250 गुण, म्हणजे तुम्हाला ह्या 500 गुणाबरोबर ते 500 गुण बोनस कशी मिळवायचे हे इथं शिकवलं जातं. कारण मराठी लिटरेचरमध्ये आपण पाहतो काही काव्य आहेत, काही कथा आहेत, त्याचा उपयोग आपण एसे लिहिताना करू शकतो. त्याचा आपल्याला फायदा होईल, कारण एसे हा लिटररी स्वरूपाचा असावा, वाङ्मयीन सारखा वाचणाऱ्याची गोडी वाढवणार असावं. त्यामुळे मराठी लिटरेचर ऑप्शनल एक चांगल्या पद्धतीने आहे. आता हे राज्य सेवा मुख्य परीक्षेचा जो वरीलप्रमाणे परीक्षा योजना आहे ती सध्या 2022 ला जी राज्य सेवा होणार आहे त्याला लागू नाही, तर राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्याचा निर्णय. त्यामुळं राज्य सेवा पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे आता पूर्व परीक्षेमध्ये फक्त सीसॅट क्वालिफाय ते 2022 साठी 23 साठी साधारण हा सिलेबस लागू होईल. त्यामुळं राज्य सेवा पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो आता डिटेलिंग मध्ये ज्यावेळेस येईल 2023 साठी त्यामध्ये आपल्याला पाहता येईल नक्की सिलेबस काय काय, आणि याचाच स्वतंत्रपणे आयोग वेबसाईटवर सिलेबस आपल्याला प्रसिद्ध करतं, त्याविषयी सर्व पाहायला भेटतं. तर त्यानंतर सर्वांच्या मनामध्ये प्रश्न झाला की एमपीएससी आता युपीएससी सारखी झाली, मग आता हे आपल्यासाठी संकट आहे का? त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तेच आज आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा 2023च्या अनुषंगाने एक नवीन मार्ग आपल्याला समोर येतोय, आणि तो मार्ग हा विकासाची संधी किंवा आपल्या प्रगतीची संधी, यशाची संधी असं मानलं तरच आपण त्यामध्ये काहीतरी करू शकतो. त्यामुळे ह्यामध्ये आपण पाहणार आहे की नक्की काय आहे, त्यानुसार काही ठळक मुद्दा आपण पाहणार आहे. काही लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत त्याची उत्तर आपण यामध्ये पाहणार आहे. जसं की तुमच्या मनामध्ये असतं की पहिल्यापासून म्हणजे अगोदरच जर युपीएससी तयारी करणारी मुलं असतील तर त्यांना या जास्त वेळ मिळण्याचा फायदा होणार आहे, पण माझ्या मते हे फारसं सत्य नाही. युपीएससी करतो हे सांगणं वेगळं, युपीएससीचा अभ्यास करणं वेगळं, युपीएससीची पूर्व परीक्षा पास होणं वेगळं, युपीएससीची मुख्य परीक्षा पासून पद मिळवणं वेगळं. त्यामुळे हे चौकोन आहे, या चौकोनामध्ये कित्येक मुलं अडकलेली असतात. शेवटचं जे सांगितले की पास होऊन रँक काढणं वेगळं, तो युपीएससीत असेल तर त्याला जास्त फायदा आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये झालेला बदल सर्वांसाठीच नवीन आहे. तुम्ही जरी असला तरी काय, युपीएससीची मुख्य परीक्षा देणारा एखादा विद्यार्थी असला तरी काय. त्यामुळं ही परीक्षा पद्धतीतला जो बदल आहे तो सर्वांसाठी नवीन आहे. कधी कधी असं वाटेल की युपीएससीचं जे आहे ते जे रायटिंग स्वरूपात जे होतं आन्सर रायटिंग त्या मुलांना जास्त फायदा होईल. ते सगळ्यात बरोबर आहे की तुम्ही जर रिटर्न चांगल्या पद्धतीनं करणार असाल, म्हणजेच आन्सर रायटिंग तुमचं सराव चांगला असेल तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण आपण ही सरावानं परिपूर्ण होऊ शकतो. जसं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. मग आपण ही प्रॅक्टिसनं आन्सर रायटिंगचा प्रॅक्टिस केलं तर आपल्यालाही चांगल्या पद्धतीनं उत्तर लिहिण्याची शैली आपण डेव्हलप करू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय यामध्ये तर नवीन अभ्यासक्रम हा सर्वांना समान पातळीवर व गुणवत्ता असणाऱ्यांसाठी तसेच अभ्यासाचे कष्ट करणाऱ्यांसाठी, या शब्द जरूर ठेवलेला आहे की अभ्यासाचं कष्ट. ते आपण पाहतो एमपीएससी देणारे 3-4 लाख विद्यार्थी असतात पण पद 200 ते 250 असतात. युपीएससी करणारे 10 लाख विद्यार्थी असतात पण पद मात्र 1000च्या आसपास असतात. या रेशो किती कमी आहे पहा. नुसतंच एमपीएससी युपीएससी करणं सांगणं वेगळं आहे आणि त्यासाठी अभ्यासाचं कष्ट घेणं वेगळं आहे. त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांसाठी हा यशदायी आहे. तुम्ही गुणवत्ता दाखवा, यशस्वी व्हा, हे सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये. तसंच जो नवीन अभ्यासक्रम आहे हा नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे तुमच्या उत्तर लिहिताना स्वतःच्या विचारांना इथं वाव आहे. आणि हा जर वाव भेटला तर तुम्ही कधी कधी तुमच्या ऑप्शनलमध्ये, जीएस मध्ये, एसे मध्ये तर चांगल्या पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला त्या 250 पैकी चांगल्या पद्धतीने मार्क भेटतात. त्यामुळे एक चांगला अधिकारी तुम्ही बनण्यासाठी किंवा चांगला नागरिक बनण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्वाचा ठरणार. जेवढं नॉलेज मिळवलं असतं वेगवेगळ्या नोट्स काढून, वेगवेगळे वर्तमानपत्र वाचून, वेगवेगळी पुस्तकं वाचून, ते लिहिण्यासाठी उपयोगी आहे. लिहिल्यामुळंच किंवा तुम्ही वाचल्यामुळे तुम्हाला प्रगल्भता येते. आपण म्हणतो ना एमपीएससी युपीएससी करणारा मुलगा वाया जात, याचं कारण आहे की त्याच्याकडे नॉलेज भरपूर असतं. त्या नॉलेजचा वापर तुम्हाला आता एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे करता येणार. त्याच पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला कशाप्रमाणे कंटेंट गोळा करता येईल, तसंच आपले उत्तर जे आहे त्यामध्ये उत्तर म्हणजे विचार मांडावे लागतील. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की लिहिण्याचा सराव आपल्याला करण्यासाठी काही नोट्स
किंवा अभ्यासक्रमाप्रमाणे काही पुस्तकं लागते, याला आता महत्व आलं नाही. आपण एमपीएससीला काय करायचो, कोणाचं तरी एस 1, 2, 3, 4 साठी एक पुस्तक वापरायचो, सतत उजळणी करायचो, पाठ करायचो आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायचो. ते आता राहिलेलं नाही. तुम्हाला भरपूर प्रमाणात स्वतःला दर वर्षी अपडेट ठेवावं लागेल. जर तुम्ही सतत मुख्य परीक्षा देत असाल, इंटरव्ह्यू करत असाल, ही एक प्रोसेस आता चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे की तुम्ही अपडेशन लागणार आहे. तसंच युपीएससी प्रमाणात आता वैकल्पिक विषय आलाय, म्हणजे ऑप्शनल आलाय. त्यामुळे ऑप्शनल आल्यामुळे 500 गुणांची तयारी तुम्हाला तिथे आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ऑप्शनलची असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीनं लगेच ऑप्शनल कोणता तयार होईल, जास्त मार्क कोणत्या ऑप्शनलमध्ये मिळतील हे पाहावं लागेल. नाहीतर काही जण ऑप्शनलच्या प्रेमात पडतात. आयुष्यभर वाटतं की आपण चांगल्या पद्धतीने ऑप्शनल केला, पण ऑप्शनलची किंमत ही रँक मिळवल्यावर जास्त आहे. त्याच्या प्रेमात पडून काही नसतं. त्यामुळे तुमचं मार्क मिळवण्याचं उद्दिष्ट महत्वाचं आहे. त्यामुळे वेळ, अभ्यासक्रम तसंच लिहिण्याची शैली ही तुम्ही विचार करून डेव्हलप केली पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं, ऑप्शनलला तुम्ही एवढा वेळ देता की 80% ऑप्शनलसाठी, 20% जीएस साठी, एसए साठी वेळ देत नाही आणि सांगता की ऑप्शनलला मी पैकीच्या पैकी मार्क मिळवून. पण त्या पैकीच्या पैकी मार्क मिळवताना जीएसचे 1000 मार्क आणि एसएचे 250 मार्क तुम्ही गमावून बसा. सगळ्याला समान वेळ द्या, सगळ्याचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने तयार करा, लिहिण्याची प्रत्येक पेपरचा सराव करा, ज्यामुळे तुमचं रँक येण्याची शाश्वती वाढेल. ऑप्शनलचे 500 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त किती देतील, 350 ते 400 आसपास देऊ शकतात. 500 मार्क देणार. पण सगळ्याच विषयाचा समान अभ्यासक्रम झाला तर प्रत्येक पेपरला 100 मिळून 500 मार्क मिळतील. म्हणजे जे 4 आणि एसएचा येईल आणि इकडे तुम्ही 500 मार्क सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत पैकीच्या पैकी. त्यामुळे तुम्हाला वेळ, अभ्यासक्रम आणि उत्तर लेखनाची शैली प्रत्येक विषयासाठी डेव्हलप करावी लागणार. तसंच वर्णनात्मक एमपीएससी मुख्य परीक्षा ही जरी युपीएससीच्या धर्तीवर असली तरी सध्या ऑब्जेक्टिव्ह एमपीएससी मुळे एखादा प्रश्न चुकला मार्क जाण्याची शक्यता होती, ती आता कमी झाली. काय व्हायचं, एमपीएससीचा ऑब्जेक्टिव्ह एखादा प्रश्न सोडवला, तुमचा चुकला तर 1 मार्क जायचा. ते आता वर्णनात्मक मध्ये होणार नाही. 10 मार्क, 15 मार्क, 20 मार्क या मार्कांसाठी काही प्रश्न असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 10 पैकी 5 मिळतील, 2 मिळतील, 1 तरी मिळेल किंवा 7 मिळतील. जसं तुम्ही उत्तर लिहाल तसे मिळेल. त्यामुळे तुम्हाला 0 मार्क मिळण्याची जी शक्यता होती पहिली ती आता कमी झालेली आहे. त्यामुळे तुमचं आन्सर रायटिंगनं मार्क वाढवण्याची त्यामध्ये हमी झालेली आहे. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह डाटा किती पाठ केला तरी मार्क भेटत नव्हती, ते आता जरा कमी होईल. तसंच लिहिण्याचा चांगला सराव व आपल्या लिहिण्याचा सुयोग्य वापर करण्याची आपल्याला संधी, हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही लिहिण्याचा सराव जर चांगल्या पद्धतीने असेल आणि तुमचं नॉलेज जर चांगलं असेल, उत्तरामध्ये ते जर रिफ्लेक्ट झालं तर तुम्हाला मार्क भेटू शकतात. त्यामुळं असं म्हणलं जातं की एमपीएससीने आता राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पाठांतराऐवजी विचारांना वाव दिलेला आहे. क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. जो युपीएससीने शब्द वापरलाय क्रिटिकल थिंकिंग, म्हणजेच विचार करण्याची तुमची क्षमता जी आहे ती क्रिटिकल थिंकिंग असली पाहिजे, तार्किक पद्धतीने आली पाहिजे. तर्क लावण्याची पद्धत आपण म्हणतो ती आली पाहिजे. ती ॲबिलिटी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील. आणि ही ॲबिलिटी कशासाठी हवी, क्रिटिकल थिंकिंग, तर अधिकारी होण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी लागते. त्यामुळेच एमपीएससी आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वर्णनात्मक झालेली आहे. ह्या पॅटर्नमुळे काय होईल, एक चांगले अधिकारी घडण्याची संधी नवीन पॅटर्न निर्माण झाली असं म्हणता येईल. सर्वात महत्वाचं आहे की आपण याला संकट म्हणतो, पण याला संकट मानू नका तर संधी माना. आणि संकटालाच जर संधी मानले तर आपलं निम्म काम असं म्हणलं जातं. पण नकारात्मक विचारसरणी जर तुमच्या मनामध्ये जर असेल, तुम्ही काम करायचं ठरवलं तर तुमचा उत्साह पण कमी होईल आणि नाहक टेन्शन निर्माण होऊन परीक्षा पण कधीच पास होणार नाही. म्हणून सकारात्मकतेने काम करा. वेल बिगिनिंग हाफ डन असं म्हणलं जातं. चांगली सुरुवात तुम्ही जर केली तर ते अर्ध काम झालंच म्हणून समजा असं म्हणलं जातं. त्याच पद्धतीनं संकटाला संधी माना, त्यामुळे तुमचं निम्म काम झालं असं. आपली मानसिकता जर सकारात्मक असेल तर आपल्याला फायदा होईल, जर नकारात्मकता असेल तर आपण परीक्षा पास होणार नाही. त्यामुळे एमपीएससीने जो आता युपीएससी प्रमाणे मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वर्णनात्मक करण्याचा जो निर्णय घेतलाय, त्या निर्णयाला आपण सामोरं गेलं पाहिजे. कारण चेंज इज इनएव्हिटेबल असं म्हटलं जातं. बदल हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं घडत असतो आणि त्या बदलाला सामोरं जाणं हे आपलं काम असतं. तसंच एमपीएससीने आज नवीन सिलेबस आणला, हे बदल काढलेला आहे, बदलाला सामोरं जावं लागतं. म्हणजे बदल जीवनामध्ये अटळ आहे, एक फ्युचर आहे. चेंज इज इनएव्हिटेबल, अटळ असणं सगळ्यात महत्वाचं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही या बदलाला सामोरं गेला तर यशाच्या नक्कीच शिखरावर जाण्याची शक्यता निर्माण होते. तसंच हा निर्णय युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे असं म्हणलं जाते. पण याबद्दल मी असं सांगेन की ह्या ज्या
तुम्ही विचार मांडलाय त्या विचाराला एकाच नाण्याच्या दोन बाजू वापर असतात. कारण एमपीएससी करता करता युपीएससीचा पॅटर्न एमपीएससीने जर अवलंबला असेल तर आपल्याला महाराष्ट्रातील कित्येक तरुणांना एकाच अभ्यासक्रमामध्ये एमपीएससी आणि युपीएससी अशा दोन परीक्षा देण्याची संधी मिळेल. जेव्हा तुमचा अभ्यास करण्याचा लोड पण कमी होईल. सध्या आपण पाहतो एमपीएससी करणारे विद्यार्थी वेगळे असतात, युपीएससी करणारे वेगळे असतात, कारण सिलेबस दोन्हीचा डिफरंट आहे. आणि आता एमपीएससी जर युपीएससी सारखा सिलेबस केला तर आपला दोन्हीचा सिलेबस सेम झाल्यामुळे मुलांना एकच सिलेबस किंवा एकाच अभ्यासक्रमावर दोन्ही परीक्षा देण्याची संधी मिळेल, ज्यामुळे आपल्या मराठी विद्यार्थ्यांची युपीएससी पास होण्याची शक्यता वाढण्याची शक्यता. जसं UPPSC म्हणजे उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनने काय केलं, युपीएससीच्या धर्तीवर त्यांचा राज्य लोकसेवा आयोगाचा सिलेबस केला आणि त्यामुळे काय होतं, सध्या युपीचे भरपूर कॅन्डिडेट युपीएससीच्या उत्तर प्रदेशचे भरपूर कॅन्डिडेट युपीएससीच्या लिस्टमध्ये दिसतात. त्याचं कारण त्या दोघांचाही म्हणजेच उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचा आणि संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीचा सिलेबसच सेम आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात जर सिलेबस सेम झाला तर आपल्याला युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. आणि याचाच विचार करून ह्या शिफारशी असणार आहेत. त्यामुळे युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी आपण म्हणतो ना, मराठी पाऊल पडते पुढे, असं एक होणार आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. जे एमपीएससी करून अधिकारी होणार आहेत परत त्यांना युपीएससी द्यावी वाटली तर त्यांच्यासाठी जास्त ताण नसणार आहे. म्हणजेच एकाच दगडात तुम्ही दोन पक्षी मारू शकता. भरपूर वेळा तसं झालं. जसं की आदरणीय रमेश गोलपाय जे एमपीएससी मध्ये टॉप आणि युपीएससी मध्ये टॉप आले, ऑप्शनल त्यांचं असल्यामुळं. डॉक्टर विजय कुलंगे दोन्हीकडे आलेले आहेत. म्हणजे असं कित्येक वेळा घडलेलं की एमपीएससी मध्ये रँक आहे, युपीएससी मध्ये रँक आहे, कारण त्यावेळेस ऑप्शनल होते. एमपीएससीला ऑप्शनल होता, युपीएससीला ऑप्शनल होता आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. सतीश पाटील सर आहेत, जिओग्राफी शिकवतात, त्यांचंही तसं आहे. एमपीएससीलाही टॉप आलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी युपीएससी तयारी केली, पण सध्या ते एमपीएससी मध्ये अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शनल असल्यामुळे तो फायदा होतोय. दोन्ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्यामुळे युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी एक मराठी पाऊल पुढे पडते असं म्हणतो. मराठी पाऊल पडते पुढे. तसंच पद्धतीनं मराठीचा टक्का किंवा मराठी टक्का युपीएससी मध्ये वाढायचा असेल, रँक टॉप 10 मध्ये असेल किंवा भरपूर प्रमाणात मराठी विद्यार्थी पास होऊ शकतील. या पद्धतीनं हे 2023-24 ला आपल्याला दिसू शकेल. कित्येक विद्यार्थी एमपीएससी करता करता युपीएससी मध्ये टॉप आलेले आहेत. त्यामुळे शेवटी सांगायचं तर तुमच्या संधीला सांगू नका की तुमच्याकडे किती संकट आहे, तर तुमच्या संकटाला सांगा की तुमचं ध्येय आणि संधी किती मोठं आहे. त्यामुळं संकट आले म्हणून भाव करू नका. अभ्यासक्रम बदलला हे माझ्यापुढे फार मोठे संकट आहे, चॅलेंज आहे असं मानू नका. तर तुम्ही त्या संकटात संधी शोधा. आपत्तीला संपत्ती म्हणा, ही तुमच्यापुढे आपत्ती आली, डिझास्टर आहे असं मानू नका. तर आपत्तीचं संपत्तीत रूपांतर करा, संधीचं सोनं करा. आणि असं जर आपण विचार केला तर एमपीएससी मध्ये हा झालेला बदल आपल्यामध्ये सकारात्मक विचार मनामध्ये आणू शकतो आणि आपण अधिकारी होऊ शकतो. तेव्हा आत्ता जे 2023 ला एमपीएससीचा सिलेबस जो चेंज होणार आहे तो निश्चितपणे आपल्याला पास होण्यासाठी 1 वर्ष अवधी देणार आहे. त्यामुळे तुम्ही जर 2023 मध्ये ही परीक्षा देणार असाल तर 1 वर्षाचा कालावधी पुरेसा आहे. तुम्ही 1 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम जो नवीन येणार आहे त्याची तयारी करून अधिकारी होऊ शकता. आणि हा नवीन अभ्यासक्रम सर्वांसाठी समान असणार आहे. फक्त आता जे ऑब्जेक्टिव्ह एमपीएससी देत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं जुन्या अभ्यासक्रमाचं तुमचं तयारी चांगली असल्यामुळे त्याचा चांगला अभ्यास करून यावर्षी पदही चांगले आहेत. तुम्ही राज्य सेवा मुख्य परीक्षा द्या 2022, कारण एवढीच 2021-22 मध्ये तुम्हाला संधी आहे. परत सिलेबस बदलला तर तुम्ही सगळ्यांच्या पॅरलल लेवलला असणार. त्यामुळे जुन्या लोकांना ह्या 2 संधी आहेत 21-22 मध्ये पद मिळवण्याचं. या मेन्स आता सुरू असतील त्या, पण तुम्हाला 2023 मध्ये नवीन सिलेबसला सामोरं जावं लागेल जे सर्वांसाठी समान असेल. त्यामुळे हे संधी आहे सगळ्यांना समान, हे सर्वात महत्वाचं आहे. जर तुम्हाला 2023 ला एमपीएससी यशस्वी व्हायची असेल तर त्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे की तुम्हाला यामध्ये कशाची आवश्यकता आहे, तर उत्कृष्ट मार्गदर्शन तुम्हाला हवं आहे. कारण नवीन आहे ते तुम्हाला मिळालं, परत ज्या वेळेत मिळालं त्या वेळेचा सुयोग्य वापर केला म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, त्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी चांगली पुस्तकं, नोट्स, मार्गदर्शन मिळालं तर ही परीक्षा पास होणं ही तुमच्यासाठी संकट नसून संधी असणार. त्यामुळे ही संधी प्रत्येकासाठी नवीन आहे. त्यामुळे तुम्ही या बदललेल्या बदलाला सामोरं गेला, संकट न मानता संधी मानली तर येणाऱ्या राज्य सेवा परीक्षा 2023 मध्ये चांगल्या पदावर आपली निवड होऊ शकते. तुम्ही क्लासरूम बनवू शकता. त्यामुळं आपण या संकटाला संधी म्हणून जर मानलं आणि जर त्याचं सोनं करायचं ठरवलं तर आपण या बदलाला सामोरे जाऊ शकतो. चेंज इज इन्व्हिटेबल. तुम्हाला बदल
अटळ आहे, बदलाला सामोरं जाणं महत्वाचं आहे. डार्विनच सांगितलेलं आहे की आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगतो, जे या उत्क्रांतीच्या टप्प्यावर अडॅप्ट झालेले नाही ते नष्ट झाले. त्यामुळे आपण या बदलाला सामोरं गेलो तरच आपण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू. आणि आपण पाहतो कट कट थ्रोट कॉम्पिटिशन, ज्याला तो शब्द वापरला जातो, गळी कापू स्पर्धा, ज्यामध्ये भाग भरी जिंदगी थकनामा आहे. त्यामुळे तुमचा अविरत श्रम लागेल. त्यामध्ये तुम्हाला ते श्रम तुम्ही करताय पण ते योग्य दिशेने आहे का, त्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी मेंटॉरची गरज आहे. कोणतरी मार्गदर्शक असावा, कोणतरी गुरु असावा. अर्जुनाला द्रोणाचार्य असल्यामुळे अर्जुन यशस्वी झाला. परत अर्जुनाला रथावर श्रीकृष्णानं मार्गदर्शन केलेलं आहे. चंद्रगुप्त त्याला चाणक्य होता. त्यामुळे तुम्हाला हे मार्गदर्शन देण्यासाठी किंवा काय करण्यासाठी मेंटॉरशिप हवी असते, दिशादर्शकता महत्वाची आहे. असंच अभ्यासक्रमाचा नसणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या योग्य मार्गदर्शक, योग्य सिलेबसच्या आधारे पुस्तकं, नोट्स जर असतील तरच पास होणार, हे महत्वाचं आहे. नाही तर सिलेबस बघितला, सोपा वाचला तर आपल्या आयुष्याचे कित्येक वर्ष एमपीएससी यूपीएससी करताना वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही जो सिलेबस आता करणार आहे तो व्यवस्थित पद्धतीने करा, तर तुम्हाला या नवीन सिलेबस नुसार एमपीएससी आणि यूपीएससी दोन्ही परीक्षा एका दगडात दोन पक्षी जसं आपण म्हणतो तसं पास होणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तुम्ही एमपीएससी अधिकारी झाला, त्यानंतर यूपीएससी तयारी केली तर यूपीएससी ते अधिकारी होणार. हा आपल्याला 2023 नंतर एमपीएससीच्या बदलामुळे यूपीएससी मध्ये मराठी टक्का वाढला असंही दिसून येईल. त्याचा फायदा सर्वच एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यूपीएससी मध्ये होणार. लोकमान्य आयएस मध्ये याचं मार्गदर्शन राहीलच. त्यामुळे तुम्ही लोकमान्य आयएसचं युट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल, ऍप असेल, यावर काही मोफत मटेरियल आहे. टेलिग्राम चॅनलला असेल, युट्यूब चॅनलला आहे किंवा आपल्या ऍपवर आहे, त्याचा लाभ घ्या. जसं की आपण लोकमान्य आयची राज्यसेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आहे, जी ऑनलाईन आहे. 10 टेस्ट आहेत, 29 जून पासून सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला 99 रुपयामध्ये 10 पेपर मिळतील. त्याचा फायदा तुम्हाला या वर्षीच्या राज्यसेवेच्या टेस्ट सिरीजसाठी होईल. कमी पैशामध्ये देण्याचं कारण गुणवत्ता सुद्धा आम्ही देणार आहोत. आणि कमी पैशाचे म्हणजेच आता ऑनलाईन एज्युकेशनमुळे बऱ्यापैकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी, सुलभ करण्यासाठी 10 पेपर 99 रुपयाला देण्याचं ठरवलंय. त्याबरोबर तुम्हाला प्रश्नपत्रिका पीडीएफ असेल, उत्तरपत्रिका पीडीएफ असेल, डाउनलोड करून तुम्हाला ते सोडवता येणार आहे, ऍपवर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कमी पैशामध्ये देण्याचं कारण याचंच की सर्वांना याचा लाभ घेतात, हे महत्वाचं आहे. तसंच लोकमान्य आयएस तर्फे यूपीएससीचं ऑप्शनल मराठी साहित्य म्हणजेच लिटरेचर, मराठी वाङ्मय शिकवला जातो. त्याची बॅच 27 जूनला सुरू होणार आहे. आता एमपीएससीला ऑप्शनल येतोय, तोही ऑप्शनल आपल्या लोकमान्य आयएसच्या ऍपवर सुद्धा असेल आणि ऑनलाईन लेक्चर सुद्धा असतील, ज्याचा फायदा तुम्हाला होणार. सगळ्यात सोपं ऑप्शनल मराठी लिटरेचर आहे, कारण स्टॅटिक सिलेबस आहे. जसं बाकीचे ऑप्शनल चालू घडामोडीवर आधारित कदाचित मेन्सला प्रश्न विचारले जातात, तसं एमपीएससी बद्दल नाही. एमपीएससी स्टॅटिक आहे, तुम्हाला त्याचा फायदा. हा मराठी लिटरेचर ऑप्शनल स्टॅटिक आहे, म्हणजेच त्याचा सिलेबस स्थिर असल्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करता, नोट्स जर चांगल्या व्यवस्थित असतील तर आणि त्याचा रिव्हिजन चांगले झाले तर उत्तर लिहिण्यामध्ये वेग वाटतो. आणि प्रश्नपत्रिका तुमचे जे प्रश्न विचारले जातील ते जर उत्तर वेळेत सर्व लिहून झाले तर तुम्हाला टॉप येण्याची शक्यता असते. भरपूर मार्क, 300+ मार्क मिळू शकतात, जे टॉपरचे मार्क समजतो. त्यामुळे आपला ऑप्शनल आता 27 तारखेपासून सुरू होतोय. जे मराठी साहित्यासाठी तुम्हाला कोणतेही मार्गदर्शन हवं असेल तर इथं काही संपर्क क्रमांक दिलाय, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला कोणतीही शंका असेल, शंका निरसन असेल, ऑप्शनल बद्दल काय माहिती असेल, ते फ्रीमध्ये अवेलेबल असेल, कधीही कॉल करा. 2 संपर्क क्रमांक आहेत, त्यातल्या पहिल्या नंबरवर कॉल करून तुम्हाला कधीही 24 hours बाय 7 days म्हणजे तुम्हाला 24 तास 7 दिवस ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मराठी ऑप्शनलसाठी कधीही काही विचारा, कारण मराठी ऑप्शनल ही मराठी आपली भाषा आहे. मराठी भाषेमध्ये लिटरेचर म्हणजे साहित्यामध्ये तुम्हाला वाङ्मयामध्ये भरपूर तुम्ही वाचलेलं असतं, त्याचा फायदा तुम्ही इथं घेऊ शकता. आणि छंद म्हणून सुद्धा तुम्ही कित्येक कादंबरी, कथा वाचता, त्याचा फायदा होतोच तुम्हाला. तो जर आपण म्हणतो की आपले छंद जर करिअर बनलं तर तुम्हाला जास्त गोडी वाटते आणि मार्क मिळवण्याची शक्यता असते. शेवटी एवढंच सांगेन की एमपीएससीला जो 2023ला आता जो नवीन सिलेबस आणलाय, त्या सिलेबसला तुम्ही संधी माना, संकट मानू नका. त्यामुळं शेवटी तुमच्या संधीला सांगू नका की तुमच्यापुढे किती संकट आहे, तर तुमच्या संकटाला सांगा की तुमच्यापुढे किती चांगल्या संकट, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. एक प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेतल्या चांगल्या सुंदर ओळी मी सांगणार आहे तुम्हाला. ए मत खो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ए मत
कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ए मुश्किलों से कह दो मेरा खुदा बडा है, ए मुश्किलों से कह दो मेरा खुदा बडा है. तुमच्या संकटांना सांगू नका की तुमचं संधी किंवा तुमच्या पुढं देवाला सांगू नका की तुमच्या पुढे संकट फार मोठे आहेत. तर तुमच्या संकटांना सांगा की तुमचा खुदा बडा आहे, मेरा खुदा बडा आहे. त्यामुळं तुमची इच्छाशक्तीच महत्वाची आहे आणि काम हाच देव आहे, कार्य हीच तुमचं देव आहे, वर्क हीच वर्शिप आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेस कार्य करत राहा. कार्य केलं की फळ मिळतंच. कर्मण्येवाधिकार असते मा फलीचू मा कदाचित. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, फळ मिळतच राहतं. पण कर्म हे कसं असलं पाहिजे, योग्य त्याला दिशा असली पाहिजे, योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे आणि योग्य मटेरियल असलं पाहिजे जे कर्म करतोय त्यासाठी, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला आणखी काय माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्हाला ज्या शंका अडचणी असतील त्या विचारू शकता. तुमच्या मनातील शंकांचं निरसन करण्यासाठी लोकमान्य आईस सदैव तत्पर असेल. तसेच लोकमान्य आईच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल असेल त्यालाही जॉईन व्हा. तुम्हाला वेगवेगळे अपडेट तिथे मिळत राहतील. लोकमान्य आईचं ॲप डाउनलोड करा, तिथं फ्री मटेरियल आहे, टेस्ट आहे, त्याचाही तुम्ही उपभोग घेऊ शकता. हे फ्री मटेरियल आहे, तिथं तुम्ही ते पाहू शकता. टेस्ट काय फ्री आहेत, काही लेक्चर्स आहेत, तिथं तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळं तुम्ही लोकमान्य आईसनं सुरू केलेला हा एक आपण म्हणतो उपक्रम आहे, जो याच्यासाठी केला होता. आत्ताच शेवटचा दिवस गोडावा ही आमची टॅगलाईन आहे. त्याच स्वरूपात तुम्हाला ते दिलं जाईल, जेणेकरून प्रत्येकाचा दिवस गोड करण्याचा यामध्ये प्रयत्न असेल. थँक्यू व्हेरी मच.